बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीची नोटीस आहे। चाकणकरांविरोधात माध्यमांमध्ये वक्तव्य केल्यानं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्ष शिस्त भंग करणारी आहेत असा आरोप आहे आणि आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा या ठिकाणी सवाल उपस्थित करत ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांना 7 दिवसात या सगळ्याचा खुलासा द्यावा असं देखील या नोटीसमध्ये उल्लेख आहे। यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट केलंय, रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलाय। खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे। मी वैयक्तिक हितसंबंध ते हगवणे प्रकरण ते डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन। ज्यांनी मृत भगिनीचं चारित्र्यहनन केलं त्यांच्याविषयी खरं तर काय खुलासा द्यावा असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यामध्ये रुपाली वर्सेस रुपाली असा वाद होताना दिसतोय। आता तर थेट ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस। खरं तर हा जो वाद उफाळला तो माधवी खंडाळकर यांच्या भांडणानंतर रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांचं जे गेल्या 8-10 दिवसापूर्वी भांडण झालं, या भांडणामध्ये राष्ट्रवादीच्या ज्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात खरं तर या संदर्भात टीका केली होती आणि या टीकेनंतर मोठी खळबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळत आहे। आणि या वारंवार होणाऱ्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून थेट नोटीस जी आहे ती काढण्यात आलेली आहे। 7 दिवसाचा हा कालावधी जरी असला तरी रुपाली पाटील यांचं जे वर्तन आहे हे पक्षविरोधी असल्याचं यामध्ये नमूद केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील वारंवार खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात असं सुद्धा आपण या ठिकाणी या अगोदर पाहिलं होतं। माधवी खंडाळकर प्रकरण जो होता, या माधवी खंडाळकर प्रकरणामध्ये माधवी खंडाळकर यांना रुपाली चाकणकर यांची फूस आहे, त्यांच्याच सांगण्यावरून जे आहे ते रुपाली पाटील यांना मारहाण झाल्याचे किंवा त्यांना भांडण झाल्याचा रुपाली पाटील यांनी आरोप केला होता। एका महिला आयोगाच्या अध्यक्षावरती वेगवेगळ्या विषयामध्ये रुपाली ठोंबरे पाटील बोलतात असं सुद्धा पक्षाकडून सांगण्यात आलं होतं। आणि आपण पाहिले की गेल्या 4 दिवसापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख जे आहेत अजित पवार यांची भेट घेतली होती। त्यावेळेस सुद्धा आपण सोशल माध्यमावरती व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटलांना वेळ दिली नव्हती असा हा सगळा व्हिडिओ होता। आणि एकंदरीत अजित पवार यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी पक्षाविरोधी जे बोलतील किंवा कारवाई करतील त्यांना मायनस करावं लागेल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। आणि एकंदरीत आता ही जी नोटीस आहे या नोटीसीवरून जे आहे ते रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यांना कदाचित पक्षातून निलंबित केलं जाऊ शकतं, कारण महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचा वाद गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण पक्षामधून बघत आहोत। वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळ्या पदातून हा सगळा वाद समोर येताना दिसत आहे। संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर बीडला ज्या वेळेस रुपाली ठोंबरे पाटील गेल्या होत्या त्यांच्या समेत सुषमा अंधारे आणि पुण्यातील संगीता तिवारी या सुद्धा होत्या। आणि त्या दरम्यानच त्यांनी जे आहे ते रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जे ती टीका केली होती। त्यानंतर जे आहे कुडलक चौकामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं। एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासूनचा हा जो संघर्ष आहे आता या संघर्षाचा शेवट म्हणावा का असं म्हणावं लागेल, कारण जी नोटीस आलेली आहे या नोटीसीनंतर 7 दिवसामध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे। अगदी तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।